जिल्हा नियोजन समित्यांवर वर्षाला 4 बैठकांचं बंधन असेल। निधी वाया जाणार नाही यावर पालकमंत्र्यांना लक्ष ठेवणं गरजेचं असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवं धोरण आणलंय। निधी एकदाच देण्याऐवजी कामाची प्रगती पाहून द्यावा लागेल। जिल्हाधिकाऱ्यांनाही 5% निधी मंजुरीचे अधिकार राहतील। 70% निधी राज्यस्तरीय तर 30% निधी स्थानिक कामांसाठी वापरला जाईल। मुदत संपत आलेल्या औषध खरेदीला चाप लावला जाणार आहे। 2 वर्षांची मुदत असलेल्या औषधच खरेदी करण्याचं बंधन असेल। बाजारभावापेक्षा जास्त दरानं वस्तू खरेदी करू नका अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। राजू सोनावणे आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, हे नवं धोरण काय आहे आणि ते का जाहीर झालेलं आहे, का अंमलात आणलं जाणार आहे? प्रज्ञा, आपण पाहतोय का डीपीडीसीच्या निधीवरून अनेकदा आपल्याला वाद होताना पाहायला मिळत होता। ज्या पक्षाचं जे आहे ते पालकमंत्री आहे त्यांच्याच आमदारांना जास्त निधी मिळतो, इतरांना निधी मिळत नाही, अशी वारंवार जी आहे ती तक्रार होताना आपल्याला पाहायला मिळत होती। आणि याच सगळ्या अनुषंगाने जे आहे ती काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि कुठेतरी डीपीडीसीचा निधी कसा वाटायचा यावरती सुद्धा जी आहे ती चर्चा झालेली आहे। आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलेले आहे की एकूण निधीपैकी 70% निधी जो आहे तो राज्यस्तरीय ज्या काही योजना आहेत त्यांच्यासाठी वापरला गेला पाहिजे आणि 30%चा निधी जो आहे तो स्थानिक विकास कामांसाठी वापरला जावा, अशा प्रकारचा फॉर्म्युला जो आहे तो काल ठरवण्यात आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहतोय की ज्यावेळी हा डीपीडीसीचा निधी संपवण्याची शेवटची तारीख आहे त्या दिवशी औषध खरेदींची जी आहे मोठ्या प्रमाणावर आपल्याला उलाढाल होताना पाहायला मिळते। ही औषध खरेदी करताना सुद्धा अवघे 2 ते 3 महिन्यांची मुदत असलेली औषध खरेदी केली जाते, त्यामुळे ती सुद्धा कामाला उपयोगी येत नाही। त्यामुळे जर अशा प्रकारची औषध खरेदी करायची असेल तर कमीत कमी 2 वर्ष त्याची मुदत असली पाहिजे। अशा प्रकारची औषध खरेदी जी आहे ती केली जावी, अशा प्रकारचे थेट जे आदेश जे आहेत ते कालच्या कॅबिनेटमधनं दिलेले आहे। आणि आपण त्यासोबत पाहतोय की हे सगळं होत असताना कुठेतरी निधी काय खर्च करायचा आहे तो पालकमंत्र्यांनी एप्रिलमध्येच घोषणा केलेली गेली पाहिजे। का एवढा निधी आहे आणि कुठल्या कामांसाठी किती निधी खर्च करतोय ते एप्रिलमध्ये डिक्लेअर केलं गेलं पाहिजे। त्यामुळे एक त्यामध्ये स्पष्टता येईल अशा प्रकारची सुद्धा जी आहे त्या सूचना दिलेल्या आहे। आणि जे काही एकूण जिल्ह्यामध्ये आमदार असतील त्यापैकी कुठल्या आमदारांना किती निधी गेला पाहिजे याची सुद्धा स्पष्टता असावी, अशा प्रकारचे सुद्धा संकेत जे आहे दिलेले आहे। खरं तर आपण पाहतोय की महायुती सरकार आहे, 3 पक्षांचं सरकार आहे, त्यामुळे 3 पक्षांच्या आमदारांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून कुठेतरी जे आहे ते एक सूत्र असावी। बरोबर आहे, अत्यंत महत्त्वाचं हे धोरण आहे। त्यामुळे आता राज्य कारभारामध्ये या धोरणामुळे नेमके काय बदल होतात याकडे लक्ष असेल। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एक महत्त्वाची